नमस्कार. आज आपण मानवी चेतासंस्थेच्या अद्भुत जगाचा अभ्यास करणार आहोत. चेतासंस्था आपल्या शरीराचा मुख्य नियंत्रण कक्ष आहे. ती आपल्या सर्व क्रियांचे आणि प्रतिसादांचे व्यवस्थापन करते. या 3D ॲनिमेशनमध्ये आपण पाहू शकता मेंदू, मज्जारज्जू आणि संपूर्ण शरीरात पसरलेले चेतातंतूंचे जाळे. मानवी चेतासंस्था ही खरंच आपल्या शरीराचा मुख्य नियंत्रण कक्ष आहे, जी आपल्याला विचार करण्यास, हालचाल करण्यास आणि अनुभव घेण्यास मदत करते. चेतासंस्थेची 3 मुख्य कार्ये आहेत: संवेदन, सेन्सिंग, प्रक्रिया प्रोसेसिंग आणि प्रतिसाद रिस्पॉन्डिंग. ही कार्ये सोप्या इन्फोग्राफिक्समधून समजावून घेऊया. बाह्य माहिती गोळा करणे, त्यावर प्रक्रिया करणे आणि त्यानुसार शरीराला प्रतिसाद देण्यासाठी संदेश पाठवणे. यामुळेच आपण बाह्य जगाशी संवाद साधू शकतो आणि शरीरातील समन्वय राखू शकतो. चेतासंस्थेचे 2 मुख्य भाग आहेत: मध्यवर्ती चेतासंस्था म्हणजेच CNS आणि परिघीय चेतासंस्था म्हणजेच PNS. CNS मध्ये मेंदू आणि मज्जारज्जू यांचा समावेश होतो. हे शरीरातील माहितीचे विश्लेषण आणि नियंत्रण केंद्र आहे. मराठी लेबल्स फॉर ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. PNS मध्ये शरीरातील सर्व चेतातंतूंचे जाळे समाविष्ट आहे, जे CNS ला उर्वरित शरीराशी जोडते आणि माहितीचे वहन करते. चेतापेशी न्यूरॉन्स हा चेतासंस्थेचा मूलभूत एकक आहे. या पेशी संदेशांचे वहन करतात. येथे आपण चेतापेशीची रचना आणि चेतासंदेश किंवा न्यूरल सिग्नल कसे वहन करतात हे पाहू शकता. ही प्रक्रिया अतिशय जलद असते. चेतासंदेश विद्युत रासायनिक स्वरूपात एका चेतापेशीकडून दुसऱ्या चेतापेशीकडे प्रवास करतात. यालाच सिनॅप्स असे म्हणतात. आता आपण एका महत्त्वाच्या क्रियेबद्दल जाणून घेऊया: प्रतिक्षिप्त क्रिया किंवा रिफ्लेक्स ॲक्शन. या 3D ॲनिमेशनमध्ये पहा, गरम वस्तूला स्पर्श होताच हात झटकन मागे घेतला जातो. ही एक प्रतिक्षिप्त क्रिया आहे. प्रतिक्षिप्त क्रियेत त्वरित प्रतिसाद दिला जातो, कारण यात मेंदूचा सहभाग नसतो. संदेश थेट मज्जारज्जूतून परत येतो. आपल्या चेतासंस्थेचे आरोग्य चांगले ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. निरोगी चेतासंस्थेसाठी चांगला आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम आवश्यक आहे. मानसिक आरोग्य जपा. निरोगी जीवनासाठी चेतासंस्थेची काळजी घेणे म्हणजे संपूर्ण शरीराची काळजी घेणे होय. मानवी चेतासंस्था खरोखरच चमत्कारी आणि जटिल आहे, जी आपल्या अस्तित्वाचा आधार आहे. या अद्भुत प्रणालीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक रहा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. अधिक माहितीसाठी किंवा शंका असल्यास संपर्क साधा.